परमपूज्य श्री राधानाथ स्वामी महाराज यांचे प्रवचन अमृतबिंदू स्वरूपात. शीर्षक आहे आपली आत्यंतिक गरज. पंकजदचास्नपनं महन्तो वञ्चन्त्युमापतिरिवात्मतमोपहत्याय यार्यम्बुजक्षणलभेय भवत्प्रसादम् ज्यायम् असून व्रतक्षर कृशान् शतजन्मभिस्यात्. हे कमळनयना, शंकरासारखे थोर महात्मे आपले अज्ञान नष्ट करण्याकरिता तुमच्या चरणधुळीमध्ये स्नान करण्यासाठी आतुरलेले असतात. अशा तुम्हा भगवंतांची कृपा जर मला मिळणार नसेल तर खडतर व्रतोपासनांनी कृश होऊन मी प्राणांचा त्याग करीन. असे करता करता शेकडो जन्मांनी तरी मी तुमच्या कृपेस पात्र होईल. तात्पर्य: श्रील AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादद्वारे. रुक्मिणी देवींचे असामान्य कृष्णप्रेम हे भौतिक स्तरावर नव्हे तर केवळ आध्यात्मिक स्तरावरच शक्य आहे. ब्राह्मण उवाच इत्येते गुह्य संदेश यादुदेव मया हृता विमृश्या कारतुं यच्छत्रा क्रियतां तद अनन्तरम्. The Brahmin said, "This is the confidential message." ब्राह्मण म्हणाला, हे यदुपती, मी आणलेले रुक्मिणीचे गुप्त संदेश हे असे आहेत. या संदर्भात विचार करून जे करणे योग्य असेल ते तुम्ही कृपया त्वरित करा. तात्पर्य: ब्राह्मणाने द्वारकेत येताच रुक्मिणीचे एकमेव श्रीकृष्णांसाठी असलेले पत्र त्यांच्या हाती सोपविले. रुक्मिणीने निवडलेला विश्वासपात्र ब्राह्मण येथे गुह्य संदेशा या शब्दाद्वारे स्पष्ट करतो की त्याने रुक्मिणीचा संदेश गोपनीय ठेवला होता आणि तिने दिलेले पत्र बंद अवस्थेतच श्रीकृष्णांना दिले होते. एकमेव श्रीकृष्णांनी तो संदेश आता ऐकला होता. रुक्मिणीचा विवाह प्रसंग अगदी जवळ येत चालला होता आणि श्रीकृष्णांनी तातडीने कृती करणे अपरिहार्य होते. यदुदेव या शब्दाद्वारे सूचित होते की भगवान श्रीकृष्ण हे सामर्थ्यशाली यदू होते आणि म्हणून त्यांनी त्वरित निर्णय घेऊन आवश्यकता भासल्यास आपल्या सैन्यासही स्वतःसोबत घेऊन विदर्भ देशास जावे. येथे आपल्याला श्रीमद भागवतमच्या सुंदर कथनात रुक्मिणी देवींच्या श्रीकृष्णांना प्रार्थना मिळतात. रुक्मिणीचे असुर शिशुपालाशी लग्न होणार असते. रुक्मिणी लक्ष्मी देवी आहेत, श्री विष्णू किंवा श्रीकृष्णांची शाश्वत पत्नी. हा मत्सरी आत्म्याचा स्वभाव असतो की भगवंतांच्या संपत्तीचे शोषण करायचे आणि त्याचा भोग करायचा, अगदी जसे रावण सीतादेवीच्या सौंदर्याचा भोग घेण्यासाठी आसुसलेला होता आणि या बाबतीत त्याने अनेक प्रयत्न पण केले होते. शिशुपाल खरं तर तेच व्यक्तित्व होते जे पुन्हा आले. जेव्हा जय आणि विजय यांना 4 कुमारांनी शाप दिला की ते राक्षस म्हणून 3 जन्म घेतील, ते प्रथम हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू म्हणून आले. त्यानंतर ते पुन्हा रावण आणि कुंभकर्ण म्हणून आले आणि येथे या लीलेत ते पुन्हा शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून आले. या राक्षसाच्या 3ही जन्मात आपल्याला त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य दिसते. ते हे की त्यांचा श्रीकृष्णांप्रती मत्सर आणि श्रीकृष्णांच्या संपत्तीचे शोषण करणे किंवा संपत्तीचा उपभोग घेण्याची इच्छा. हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, किती मत्सरी होता हिरण्यकश्यपू की त्याचा स्वतःचा पुत्र भक्त होता, तो त्याची पूजा करत नव्हता आणि त्याला समर्पित होत नव्हता. रावणाला लक्ष्मीदेवी सीतेचे अपहरण करायचे होते आणि सर्व प्रकारच्या अवैध हेतूने त्यांचा उपभोग करायचा होता. श्रीरामांनी रावणाचा वध केला, पण शिशुपाल बनून तो परत आला, परत प्रयत्न करायला. त्याला रुक्मिणीला चोरून न्यायचे होते, तिचे शोषण करायचे होते आणि त्याच्या स्वतःच्या स्वार्थी भौतिक उद्देशाने तिचा उपभोग घ्यायचा होता. भौतिकवादी चेतनेचे हे प्रमुख तत्व आहे.
आपल्याला जे श्रीकृष्णांचे आहे ते घ्यायचे असते आणि हा दावा करायचा असतो की ते माझे आहे. भोक्ताराम जगतापसम सार्वलोकमहेश्वरम सुहृदम सार्वभूतनम ज्ञात्वमं शांतिमृच्छति. श्रीकृष्ण म्हणतात की सर्व काही जे अस्तित्वात आहे ते माझ्या मालकीचे आहे आणि सर्व काही माझ्या उपभोगासाठी आहे आणि मी सगळ्या सजीव प्राणीमात्रांचा मित्र आणि आश्रय आहे आणि हा समज केवळ शांती आणेल. पण ते जे श्रीकृष्णांच्या इच्छेला शरण जाऊ इच्छित नाही, समर्पित होऊ इच्छित नाही, त्यांना नेहमी भगवंतांच्या संपत्तीवर मालकी हक्क दाखवण्याची हुरहुर लागलेली असते. हे शरीर आपले नाही आणि या जगातील सर्व गोष्टी जनस्य मोहो यमहम ममेती. या भौतिक बंधनाचे मूलभूत तत्व म्हणजे मी आणि माझे हा गैरसमज होय. मी हे शरीर आहे आणि या शरीराच्या संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या आहेत, हे म्हणजे इंद्रिय तृप्ती होय. आणि चांगुलपणाच्या नावाखाली, सत्वगुणाखाली कधीकधी आपल्याला लोक मिळतात जे खूप धार्मिक असतात, जे लोक खूप दानी असतात. ते दुसऱ्यांना दुखावत नाहीत, ते दुसऱ्यांचे चांगले करू इच्छितात. पण तरी मी आणि माझे या संकल्पनेत की मी तुझ्यासाठी चांगले करतोय, मी तुला हे दान देणार आहे, तुझ्या कल्याणासाठी मी तुला जे माझे आहे ते देतोय. तुम्ही बघा, माझ्याकडे पैसे आहेत, मी श्रीमंत आहे, जे माझे आहे त्यासाठी मी अथक परिश्रम करतोय, मी वंचित लोकांना त्यांच्या कल्याणासाठी देणार आहे. हे सुद्धा शोषण आहे. यात शंका नाही की यामुळे आपण पुण्य कमवू, पण ह्यामुळे भौतिक बंधन चिरस्थायी होईल. कारण अजूनही आपण या भ्रमाखाली आहोत की मी देतोय आणि जे मी देतोय ते कधी काळी माझे होते. आपले काहीच नाही, सर्व काही भगवंतांची संपत्ती आहे. जेव्हा भक्त दान देतात तर ते असा विचार करीत नाही की मी काही देतोय जे माझे आहे. ते विचार करतात की ही भगवंतांची संपत्ती आहे जी दुसऱ्यांच्या कल्याणासाठी, हितासाठी आहे आणि मी केवळ दास आहे जो हे दुसऱ्यांच्या हितासाठी वितरित करीत आहे. मला श्रेय नाही मिळणार. मालकाने, ज्याने हे बनवले आहे, प्रभूंनी ज्यांनी या व्यक्तीकडे ते पाठवले आहे, त्यांना श्रेय मिळेल. मी केवळ वितरित करणारा आहे, मी केवळ दास आहे. हे ज्ञान आहे. पण जीवनाचा हा समज सुद्धा या कलियुगात दुर्मिळ आहे. या दिवसांमध्ये आणि या युगात प्रत्येकाला जास्तीत जास्त हवे आहे. माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी. ही शिशुपालाची मानसिकता आहे की श्रीकृष्णांची संपत्ती घ्यायची आणि त्याचा उपभोग घ्यायचा. जीव आत्मा जो श्रीकृष्णांचा अंश आहे, केवळ श्रीकृष्णांच्या सेवेसाठी आहे, जसे रुक्मिणी केवळ श्रीकृष्णांच्या सेवेसाठी आहे. भौतिक शक्ती किंवा मायेच्या निर्देशाखाली या जगाची शोषक शक्ती आपली चेतना जी श्रीकृष्णांसाठी आहे ती घेण्याचा प्रयत्न करीत आहे आणि तिचे शोषण करण्याचा, तिचा बलात्कार करण्याचा, स्वतःच्या शोषक उद्देशांसाठी तिचा उपयोग करण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि संपूर्ण मानव समाज हा केवळ भौतिक शक्तीच्या शोषणाला बळी पडलाय. जेथे कुठे आपण जातो, जर आपण आपला टेलिव्हिजन सुरू केला, आपण आपला रेडिओ सुरू केला, आपण वर्तमानपत्रात बघितले, आपण मासिकात बघितले, आपण बाहेर रस्त्याकडे बघितले, अक्षरशः कोठेही आपण बघितले, काहीही आपण ऐकले, ती मत्सरी भौतिकवादी शक्ती आहे जी श्रीकृष्णांपासून आपली चेतना चोरून तिचे शोषण करण्याचा प्रयत्न करते आहे. ही आपली स्थिती आहे आणि रुक्मिणी आपल्याला एकमेव प्रक्रिया दाखवत आहे ज्याने मायेच्या, शिशुपालाच्या शोषणातून आपली सुटका होईल. आणि ते हे आहे की आपण अगतिकपणे, असहाय्यपणे श्रीकृष्णांच्या कृपेसाठी आळवणे. तिथे दुसरा कोणताही मार्ग नाही. भ्रमाचे सामर्थ्य इतके आहे, इतके मोठे आहे की आपल्या बुद्धीने, आपल्या शारीरिक सामर्थ्याने किंवा जी काही आध्यात्मिक प्रगती कदाचित आपण तपस्या करून केली असेल त्याने सुद्धा आपण कधीच भ्रमावर मात करू शकत नाही. विश्वामित्र मुनी, त्यांनी कशा प्रकारची तपस्या केली होती? हिवाळ्यात हिमालयात जाणे, जेथे कोणी मनुष्य जायची हिंमत करणार नाही. गंगेच्या पाण्यात गळ्यापर्यंत, त्यांच्या भोवती पूर्ण बर्फ, ध्यानात बसणे, काही खाल्ल्याशिवाय, झोपेशिवाय, अक्षरशः श्वास न घेता, आणि उन्हाळ्यात
वाळवंटात त्यांच्या भोवती 8 दिशांमध्ये अग्नीच्या ज्वाळा, काही खाल्ल्याशिवाय झोपेशिवाय एकाच वेळी कितीतरी महिन्यांसाठी अशी तपस्या. पण केवळ मेनकेच्या पैंजणांच्या आवाजाने त्यांचे शोषण झाले. ते बळी पडले. मायाद्वारे त्यांचा पराजय झाला. आपण बघतो की महान ज्ञानी सुद्धा ते सगळे वैदिक साहित्य कंठस्थ करतात. ते प्रगल्भ तत्वज्ञान सांगू शकतात, पण ते मायेच्या प्रभावापासून निसटू शकत नाही. योगाद्वारे नव्हे, ज्ञानाद्वारे नव्हे, कितीही दानाद्वारे नव्हे किंवा कर्मकांडांद्वारे नव्हे, याद्वारे कोणाची मायेच्या प्रभावापासून सुटका होऊ शकत नाही किंवा कोणाची कधीही सुटका झाली नाही. कुणाला माहीत आहे का कोणी मायेच्या प्रभावापासून वाचले आहे? हे केवळ भक्तीने शक्य आहे. आपण समजतो की भक्तीचा नेमका गाभा काय आहे. ती केवळ भक्तिमय शारीरिक क्रिया नव्हे, तर आपल्या हृदयात ती जाणीव जोपासणे की ज्याद्वारे आपल्याला समजते की श्रीकृष्णांव्यतिरिक्त आपल्याला दुसरा आश्रय नाही आणि श्रीकृष्णांशिवाय माझे जीवन नाही, जगण्यासाठी मला काही कारण नाही. एका भक्ताने अशा आध्यात्मिक लोभाने श्रीकृष्णांच्या कृपेची इच्छा केली पाहिजे. येथे रुक्मिणी म्हणते, जर मी तुमची कृपा मिळवू शकले नाही तर मी केवळ माझ्या प्राणशक्तीचा त्याग करेन. आणि त्यानंतर ती स्पष्ट करीत आहे की ती कृपा किती मौल्यवान आणि अमूल्य आहे. त्यानंतर शेकडो जीवनांच्या प्रयत्नांनी मी कदाचित तुमची कृपा प्राप्त करू शकेल. आपण असा विचार करू शकत नाही की श्रीकृष्णांची कृपा काही स्वस्त आहे. आपण असा विचार करू शकत नाही की केवळ थोडेसे दान हुंडीत टाकून किंवा अर्चविग्रहांसमोर दंडवत करून किंवा काही मंत्रांचा जप करून आपण ती कृपा मिळवू शकू. रुक्मिणी ज्या कृपेबद्दल बोलत आहे ती कृपा म्हणजे ज्या कृपेने श्रीकृष्ण स्वतःला आपल्यासमोर प्रकट करतात. ये यथा मम प्रपद्यन्ते तं तथैव भजाम्यहम्. मम पात्मनुभारतन्ते मनुष्य पार्थ सार्वशः. कृष्ण श्रीकृष्ण म्हणतात, जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. जसे आपण त्यांचे नाम घेऊ त्याप्रमाणे श्रीकृष्ण आपल्यासमोर प्रकट होतील. आपल्याला श्रीकृष्णांची एवढी गरज असायला हवी, आपल्याला दुसरे कोणतेही ध्येय असायला नको. गजेंद्रची एक कथा आहे. त्याच्या हत्तीच्या शरीरात तो उपभोग घेत होता. तो जंगलाचा राजा होता. त्याला पत्नी होती, त्याला मुलं होती, त्याला त्याची मानप्रतिष्ठा होती, त्याला त्याची प्रसिद्धी होती. तो साहजिकच एक धार्मिक हत्ती होता, खूप श्रद्धाळू होता. पण त्याने कधी श्रीकृष्णांचे दर्शन घेतले नव्हते. पण जेव्हा तो त्या तळ्यात होता आणि मगरीने त्याच्या पायाचा चावा घेतला तर त्याच्या पायातून रक्त वाहत होते. आणि मगरीचे दात खूप तीक्ष्ण असतात आणि खूप वेदनादायक पण. आणि तो झुंज देत होता. तो त्याची पूर्ण शक्ती वापरत होता. जर त्याने तो लढा जिंकला असता तर तो युद्ध हरला असता. अंतिम युद्ध, जे युद्ध मायेविरुद्ध होते, जे युद्ध जन्ममृत्यूच्या चक्राविरुद्ध होते, ते कितीतरी वर्षांपर्यंत झगडत होते. मगरीला सामर्थ्य मिळत होते आणि गजेंद्र सामर्थ्य गमावत होता. आपण भौतिक शक्तीशी कितीही झुंज देण्याचा प्रयत्न केला, असे भासत असेल कदाचित, आपण थोड्या वेळेसाठी जिंकतोय. पण आपल्याला समजले पाहिजे की जीवात्मा हा आध्यात्मिक आहे आणि ह्या भौतिक जगतात आपण कितीही जबरदस्त लढा दिला तरी आपण हरणार आहोत. कारण आपण शत्रूच्या पाण्यात आहोत, जेथे मायेला प्रत्येक क्षणाला जास्तीत जास्त शक्ती मिळत आहे. तर अशाच प्रकारे गजेंद्र दुबळा पडत होता, जोपर्यंत त्याला कळले नाही की तो मृत्यूच्या दारी पडलाय. आणि त्याने त्याच्या मुलांकडे बघितले आणि त्याने त्याच्या पत्नीकडे बघितले आणि त्याने त्याच्या मित्रांकडे बघितले आणि कुटुंबियांकडे. तुम्ही मला मदत कराल का? आम्ही तुझी मदत करू शकत नाही, तू तुझ्यावरच अवलंबून आहेस. आणि त्या संपूर्ण हताशेच्या निराशेच्या क्षणी जेथे त्याला समजले की हा जीवन मरणाचा प्रश्न आहे, तर तेव्हा त्याने कमळाचे फूल तोडले आणि आकाशाकडे धरले आणि श्री विष्णूंना सुंदर प्रार्थना आळवायला सुरुवात केली. आणि कारण त्याने श्रीकृष्णाचे नाव इतक्या निकडीने आश्रय घेत पूर्ण पराधीनतेने पुकारले की क्षणात परमपुरुषोत्तम भगवान त्यांच्या सुंदर पक्षाच्या वाहनावर गरुडावर आरूढ होऊन त्याच्यासमोर प्रकट झाले. आणि सुदर्शन चक्राने त्यांनी त्या मगरीचे शीश कापले, म्हणजे त्यांनी त्याला जन्ममृत्यूच्या तावडीतून वाचवले.
आणि त्यानंतर भगवंतांनी त्याला त्याच्या मूळ आध्यात्मिक शरीरात वैकुंठात आणले. ते हे पाहिजे, ती चेतना जी खरंच कृपेला आकर्षित करेल. त्या कृपेची आपण सगळे इच्छा करतोय, वाट बघतोय. यात शंका नाही की जे काही थोडे आपण कृष्ण भावनेत केले असेल त्या प्रमाणात आपल्याला श्रीकृष्णांची कृपा मिळणार आहे. पण गौडीय वैष्णव सिद्धांत विशुद्ध शुद्ध अहैतुकी समर्पणापेक्षा काहीही कमी प्रस्थापित करीत नाही. आपल्या आचार्यांपैकी कुणीही ह्यापेक्षा कमी स्वीकारणार नाही. आणि ही त्यांची कृपा आहे. कारण जर गुरु किंवा मागील महान आचार्यांना संपूर्ण समर्पणापेक्षा काही कमीचे समर्थन करायचे असते तर त्याच्या पलीकडे विकास आपण केला नसता. कारण बद्ध जीवात्म्याची ही प्रवृत्ती असते, हा स्वभाव असतो की शक्य तितक्या कमी योगदानात काहीतरी प्राप्त करणे. त्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी सगळ्या वैदिक साहित्यांपैकी श्रीमद भागवत निवडले, अमलम पुराणम. कारण श्रीमद भागवत भगवंतांप्रती संपूर्ण समर्पणाशिवाय इतर सगळ्या गोष्टींना बाहेर काढते. आणि चैतन्य महाप्रभूंनी केवळ श्रीमद भागवतांची तत्त्वे शिकवली. इतर वैदिक साहित्य हे अर्थ, काम, धर्म, मोक्षाने मिश्रित आहेत. आणि येथे या श्लोकात आपल्याला श्रीमद भागवताचा गाभा मिळाला आहे. तो हा आहे की श्रीकृष्णा, जर तुमची कृपा मला मिळणार नसेल तर मी केवळ माझ्या प्राणशक्तीचा त्याग करेन. रुक्मिणी तिच्या उदाहरणाने आपल्याला शिकवित आहे की आपल्याला श्रीकृष्णांची किती इच्छा असायला पाहिजे, आपण किती दृढनिश्चयी असायला पाहिजे, परिस्थितीचे गांभीर्य समजले पाहिजे की त्या जाणीवेची जोपासना हा आपल्या साधनेचा उद्देश आहे. आपण रोज सकाळी बसून श्रीमद भागवतम ऐकतो, आपण महामंत्राचा जप करतो आणि कीर्तन करतो. संपूर्ण दिवसात आपण कितीतरी सेवा करतो. पण आपण आपल्या मनात हे ध्येय ठेवायलाच हवे की माझ्या सगळ्या भक्तिमय सेवांचा, क्रियांचा उद्देश हा आहे की ही चेतना विकसित करणे ज्याद्वारे मी श्रीकृष्णांच्या कृपेसाठी आळवतोय. ज्याद्वारे आपल्याला हे कळेल की आपण या भौतिक जगतातील अतिशय दयनीय परिस्थितीत आहोत. आपल्याला आळवायला शिकावे लागेल. आणि कधी कधी जेव्हा आपल्याला ही इच्छा असेल तर श्रीकृष्ण आपल्याला कठीण परिस्थितीत टाकतील. आपण त्याचे स्वागत करायला हवे. जर शिशुपाल रुक्मिणीला चोरून नेणार नसता तर कदाचित तिने अशा प्रकारे श्रीकृष्णांना आळवले नसते जसे तिने आळवले. जर मगरीने गजेंद्रला मरणाच्या दारी आणले नसते तर कदाचित त्याने श्रीकृष्णांना अशा प्रकारे आळवले नसते जसे त्याने आळवले. जर दुःशासन द्रौपदीला नग्न करणार नसता तर ती कदाचित म्हणाली असती, हे कृष्ण, हे गोविंद. पण कारण की ती तिची पवित्रता गमावणार होती, तिने श्रीकृष्णांना आळवले, पुकारले, हे कृष्ण, हे गोविंद, तुम्ही माझे एकमेव आश्रय आहात, मला वाचवा. तुमच्याशिवाय माझ्याजवळ केवळ मृत्यू आहे. तुमची कृपा इतकी मौल्यवान आहे, इतकी अमूल्य आहे. जर ती कृपा प्राप्त करायला मला लाखो लाखो जन्म जरी लागले तरी मी स्वतःला खूप सुदैवी समजेल. पण या क्षणाला मला तुमच्या कृपेची आत्यंतिक गरज आहे. अशा प्रकारे आपण जप करायला शिकलेच पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की आध्यात्मिक प्रगती इच्छिणाऱ्या कुणालाही 2 शत्रू आहेत, अहंकार आणि सुस्तपणा. सुस्तपणा म्हणजे आत्मसंतुष्टता, विचार करणे की आपल्याकडे या जगात सुखदायक परिस्थिती आहे, विचार करणे की सगळे काही ठीक आहे, विचार करणे की सगळे काही खूप चांगले आहे, विचार करणे की आध्यात्मिक प्रगती करायला माझ्याकडे थोडा वेळ आहे, आता मला आनंद घेऊ द्या किंवा थोड्या वेळ मला माझ्यासाठी वाईट वाटू द्या. भविष्यात कधीतरी मी श्रीकृष्णांचा आश्रय घेईल. भविष्यकाळ कधीच येत नाही. क्षणाक्षणाला आपली चेतना चोरून नेण्याची ही मायेची युक्ती आहे. जोपर्यंत आपल्याला मिळेल तोपर्यंत उशीर झालेला असेल. ही आत्मसंतुष्टता, हा सुस्तपणा सोडलाच पाहिजे. आपल्याला समजलेच पाहिजे, पदम पदम यत विपदम न तेषाम. जरी आपण आता भयंकर यातना भोगत नसू, आपण समजले पाहिजे की या जगाचे स्वरूप असे आहे की कोणत्याही क्षणी मला भयंकर यातना भोगाव्या लागतील. कुंती महाराणी यातनांसाठी प्रार्थना करीत
कारण की नेहमी श्रीकृष्णांच्या कृपेसाठी आळवत राहायला त्या यातना त्यांना मदत करीत. जर रोज आपण योग्य मानसिकतेत साधूंकडून श्रीमद भागवतम ऐकत असू तर आपल्याला भयंकर यातना भोगाव्या लागणार नाही. तर श्रीमद भागवताचे श्रवणाने आपण समजू की आपण आधीच यातना भोगतोय. आपण आता मगरीच्या मुखात असू किंवा मगर आपल्याला गिळंकृत करणार असेलच, या दोन्ही जीवनातल्या निकडीच्या आणीबाणीच्या परिस्थिती आहेत. जर आपण मायेकरून चिरडले गेलो नसू तर आपण लवकरच मायेने चिरडले जाऊ. आपण हे बघितले पाहिजे आणि आपल्याला हे माहीत असले पाहिजे आणि आपण हे कधीच विसरणार नाही. यासाठी आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. आत्मसंतुष्ट राहू नका, वेळ वाया घालवू नका. आपल्या कपाळावर कदाचित तिलक असेल, गळ्यात कदाचित कंठीमाला असेल, आपण कदाचित धोतर नेसत असू, पण आत्मसंतुष्ट राहू नका. कृष्ण भावनामृताला गृहीत धरू नका. सगळे काही ठीक आहे असा विचार करू नका. असा विचार करू नका की श्रीकृष्ण मला जे हवे ते देत आहेत आणि मी माझे जीवन उपभोगू शकतो आणि त्यासोबतच मी थोडी आध्यात्मिक प्रगती पण करेल. आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आपल्याला आपल्यावर ती परिस्थिती लादावी लागेल जेथे आपण आपल्या बुद्धीद्वारे संघर्ष करायला इच्छुक असू. आपल्याला झगडावे लागेल, आपल्याला संघर्ष करावा लागेल. आपल्याला हे समजावे लागेल की श्रीकृष्णा मी तुमचा आहे आणि सगळे काही तुमचे आहे. आणि बघा, या भौतिक जगात माझी भयावह अवस्था अतिशय दयनीय आहे. कृपया मला वाचवा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कुणाला काही प्रश्न आहे का? प्रश्न. नेहमी माझ्या मनात ही शंका असते की आपल्या गौडीय संप्रदायाप्रमाणे भगवत धामात परत जाण्याची एकच आशा आहे की पूर्ण अगतिकता. या जगात आपल्यासाठी काही आशा नाही. या आधारावर आपल्याला निरंतर पुकारायचे आहे आणि त्यानंतर जेव्हा श्रीकृष्ण प्रसन्न होतील त्यानंतरच केवळ आपल्याला भगवत धामात जाण्याची थोडी आशा असेल. आता तेथे कितीतरी वर्ष असू शकतात. तेथे आपल्या आध्यात्मिक जीवनात बरेच वर्ष आहेत. म्हणजे या भौतिक जगातून जायला कमीत कमी काही वर्ष तरी आहेत. नक्कीच तेथे पदम पदम विपदम आहे, पण सरासरी आपल्याला माहीत आहे की येथे अनेक वर्ष आपल्याला या जगात राहायचे आहे. आणि भौतिक बद्धता ही आपल्या मनात इतकी बलवान असते की आज कदाचित आपली परिस्थिती अगतिक असेल आणि आपण कदाचित श्रीकृष्णांसाठी आळवत असू आणि श्रीकृष्ण आपली रक्षा करीत असतील. उद्या जर ती भौतिक बद्धता माझ्यावर पूर्णपणे मात करीत आहे आणि मी कदाचित अगतिकतेत आळवत नाही आहे आणि श्रीकृष्ण माझ्यावर कृपा मुळीच करणार नाही आणि मला पुन्हा या जगात परत यावे लागेल, परत मला या सगळ्या जन्म मृत्यू जरा व्याधींना सामोरे जावे लागेल. आणि एक गोष्ट आहे की आपण हे जग बघितले आहे आणि आपल्याला एक खात्री नक्की झाली आहे की आपण या जगात परत येऊ इच्छित नाही. आता एका बाजूला भौतिक बद्धता इतकी बलवान असते की आपण त्या भौतिक बद्धतेवर मात करू शकत नाही आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला माहीत नाही की ती अगतिकता आपल्या पूर्ण आयुष्यभर राहील की नाही. आणि जर भौतिक बद्धतेमुळे ती अगतिकता आपल्या आयुष्यातून गेली तर आपल्याला पुन्हा एकदा या भौतिक जगतात यावे लागेल. ते पण आपल्याला नको आहे. तर यातून कसे बाहेर यायचे की कोणतीही भौतिक बद्धता अगतिकतेवर मात करू शकणार नाही. त्याचवेळी आपल्याला ही खात्री आहे की आपल्याला भगवद्धामात परत जायचे आहे आणि जी काही भौतिक बद्धता येईल आपण त्यावर मात करू आणि आपल्या पूर्ण आयुष्यभर अगतिकता आवृतपणे सदा राहील. ते नेहमीच असते आणि सतत आपल्याला गुदगुला करत असते आणि आपल्याला यातून बाहेर कसे काढावे हे समजत नाही. उत्तर. साधू संग. जर आपण भक्तांचा संग घेण्याची योग्य पद्धत शिकलो आणि आपल्याला नेहमी तो संग मिळाला तर तो संग आत्मसंतुष्टतेपासून आपले रक्षण करेल. पण आपण आपल्यावर अवलंबून असतो तर आपला स्वभाव असतो की आपण नेहमी सोप्यात सोपा मार्ग शोधत असतो. जोपर्यंत आपल्याला साधूंचा वैष्णवांचा आधार नसेल जे नेहमी आपल्याला आठवण करून देतात आणि नेहमी आपल्याला वर प्रगतीपथावर ढकलत असतात, तोपर्यंत हे अटळ आहे की आपण सोप्यात सोपा मार्ग घेऊ.
Vaishnavas. त्यामुळे आपल्याला हे समजलेच पाहिजे की असत्संग त्याग वैष्णवाचार. Pushing us up. चैतन्य महाप्रभू म्हणत की जर आपल्याला कृष्ण भावना भावित व्हायची असेल तर आपण नेहमी प्रगत भक्तांचा संघ शोधून काढायला हवा आणि भौतिकवादी लोकांचा संघ टाळायला हवा. कारण भौतिकवादी चेतना आपल्याला विचार करायला भाग पाडते की सगळे काही ठीक आहे, उपभोग घ्या, आणि भक्त नेहमी आपल्याला आठवण करून देतील की संसार दावा नलनीळ लोक, हे भौतिक जगत आगीवर आहे. श्रीकृष्णांचे चरणकमळ एका क्षणासाठी देखील सोडू नका. Because the materialistic आपण कधीच भक्तांचा संघ सोडायला नको. enjoy. भौतिक अस्तित्वाच्या वणव्यातून आपल्याला तोच भक्तांचा संघ बाहेर काढेल आणि आपल्याला नेहमी जागरूक ठेवेल. आपल्याला त्या भक्तांचा संघ करायचा आहे जे नेहमी आपल्याला आठवण करून देतील, जे नेहमी खरंच प्रयत्न करतात, संघर्ष करतात आणि समर्पित होतात. त्यामुळे गृहस्थांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे की त्यांनी संन्यास आश्रमात असलेल्यांचा, ब्रह्मचार्यांचा आणि संन्यासांचा संघ घेणे. पण साधारण ब्रह्मचारी आणि संन्यासी नव्हे, पण त्यांचा, ज्यांना आपण बघतो की ते श्रीकृष्णांसाठी खरंच संघर्ष करीत आहेत आणि तपस्या करीत आहेत. नाहीतर गृहस्थ जीवनाची प्रवृत्ती असते की मला माझे घर आहे, मला माझी पत्नी आहे, चांगले जेवण आहे, हे आरामदायक आहे आणि मी माझी साधना करतोय त्यामुळे मी ठीक आहे. हे चांगले आहे, ठीक आहे, पण हे पुरेसे नाही. पण जेव्हा आपण त्या भक्तांचा संघ घेतो जे सगळे काही सोडत आहेत, जे नेहमी आपल्याला आठवण करून देतात की सगळे काही सोडून द्या, तर आपण सतर्क होतो. हो, मी हा संघर्ष चालूच ठेवायला हवा. मी श्रीकृष्णांसाठी आतुर असलेच पाहिजे. जर आपण हा संघ कधीच सोडला नाही तर आपण सुरक्षित राहू. प्रश्न: श्रीकृष्ण त्या आधारावर आपली परीक्षा घेणार नाही. आपल्या आयुष्यात कमीत कमी असे होणार नाही की आपल्याला भक्तांचा संघ मिळणार नाही, कारण नेहमी ती भीती तेथे असते. पुष्कळ साधू किंवा पुष्कळ संन्यासी आणि ते सगळे काही सोडून देतात आणि कधी कधी त्यांच्यामध्ये आपली श्रद्धा असते आणि ते निघून जातात. आपल्याला धक्का बसतो की आपले काय होईल. आपल्याला असे वाटते की हे लोक आपल्यासोबत होते तर हे तसे होणार नाही की आपल्यासाठी भक्तांचा संघ असणार नाही, आणि जर भक्तांचा संघ नसेल तर आपल्याला काय आशा राहील. हे असे होणार नाही ना. उत्तर: जर आपण प्रामाणिक आहोत तर श्रीकृष्ण नेहमी आपल्याला तो भक्तांचा संघ देतील. जर आपण अप्रामाणिक आहोत तर श्रीकृष्ण कदाचित तो भक्तांचा संघ घेऊन घेतील. आणि त्या प्रामाणिकतेची काय गुणवत्ता आहे की आपल्याला खरंच भक्तांचा संघ हवा आहे आणि आपण योग्य चेतनेत त्याचा फायदा घेऊ. याचा अर्थ आपण नम्रपणे ऐकतोय आणि आपली सेवा करण्याची इच्छा आहे. जर आपण त्या साधू संघात नम्रपणे ऐकतोय आणि आपण सेवा करू इच्छितो, ती गुणवत्ता आहे. श्रीकृष्ण बघतील की आपण प्रामाणिक आहोत आणि ते तो संघ कधीच काढून घेणार नाहीत. असा विचार करू नका की कारण तुम्ही भगवे वस्त्र परिधान करता याचा अर्थ असा नाही की तुम्ही आत्मसंतुष्ट होणार नाही. हे एक कारण आहे आपल्याला मिळते. बहुतेक गृहस्थ संन्यासांवर आणि साधू आणि ब्रह्मचार्यांवर त्यांची श्रद्धा गमावतात, कारण ते त्यांना आजूबाजूला पहुडलेले बघतात आणि पोळ्या खाताना बघतात. ते कोणतीही सेवा करत नाहीत, ते संघर्ष करीत नाहीत, ते जमिनीवर झोपतात. तर काय, प्राणी देखील जमिनीवर झोपतात. खरं तर त्यांनी मानवतेच्या लाभासाठी आणि श्रीकृष्णांच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवे, संघर्ष करायला हवे, परिश्रम करायला हवे, तपस्या करायला हवी. अशा प्रकारच्या व्यक्तींचा संघ घ्यायचा आहे. भक्त: मी कुणाप्रती अपराध करू इच्छित नाही, पण ऑक्टोबरमध्ये मी इथे होतो. मला असे वाटते की मी असाच प्रश्न ऐकला. महाराज, जर तुम्ही इथे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर किंवा पुढील ऑक्टोबरमध्ये इथे असाल तरी तुम्ही तोच प्रश्न ऐकाल. भक्त: कदाचित वाक्ये दुसरी असतील पण मूळ शब्द तेच होते. महाराज: हो. भक्त: दुसरी गोष्ट महाराज, तुम्ही जेव्हा जप करता तर तुम्ही थोडे सरकू शकता का, जेणेकरून आम्ही प्रदक्षिणा करू शकू. महाराज: कशाची प्रदक्षिणा. भक्त:
कारण जप करताना भक्त चालतात, भक्तांची प्रदक्षिणा करण्याची संधी मिळते. पण तुम्ही आसनाच्या खूप जवळ बसता तर प्रदक्षिणा नाही करता येत. तुम्ही संधी द्यायला हवी. महाराज, मला नेहमी भक्तांना माझ्या समोर ठेवायला आवडते. माझी जागा सेवकाची आहे. सेवकाने नेहमी मागे राहायला हवे. महान आत्म्यांच्या पावलांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रश्न: जेव्हा आपण आध्यात्मिक आत्मसंतुष्टीबद्दल बोलतो तर ती विशेष करून गृहस्थांसाठी ज्यांना बाहेरील जबाबदाऱ्या आहेत, ती भौतिक आसक्ती आणि बाहेरील जबाबदाऱ्यांशी संबंधित असते. आणि आता आपल्याला असे सांगण्यात आले आहे की आपण याला श्रीकृष्णांसाठी सेवा म्हणून बघितले पाहिजे आणि त्यामुळे ते शक्य तितक्या कार्यक्षमतेने करता येईल तितके केले पाहिजे. आणि आपल्याकडे भक्तिविनोद ठाकूरांचे उदाहरण आहे. पण खरं बोलायचं तर आपण बघतो की जर आपल्याला खरंच आध्यात्मिक जीवनात प्रगती करायची असेल आणि आपल्याला विरक्ती आणायची असेल, जितका वेळ आवश्यक आहे तितका देणे ते साहजिकच समर्पण आहे. पण याचा अर्थ असा पण होतो की प्रेरित होणे आणि तपस्या करणे आणि खूप सेवा करणे, पण त्यानंतर कसेही करून तुम्ही तुमच्या सेवेत सर्वोत्कृष्ट असायला हवे असे म्हणणे विरोधाभास होईल. तुम्हाला थोडे जाऊ द्यावे लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला सर्वोत्कृष्ट व्यावसायिक व्हायचे आहे, मला वाटते ते अशक्य आहे. तुम्ही सर्वोत्कृष्ट होऊ शकत नाही आणि तुम्हाला व्हायचे आहे. ते ठीक आहे, तुम्ही काही करू शकता. पण मी हे बघत नाही की खरंच आपण कशा प्रकारे, कारण हे मला माहीत नाही की भक्तिविनोद ठाकूरांनी ते कसे केले. पण आपण सगळीकडे बघितले तर जोपर्यंत खरंच आपण दिवसात 16-18 तास काम करणार नाही जे इतर करतात आणि ज्यांना ते म्हणतात मूड, तर साहजिकच आपण ते करायला नको. पण मग आपण सर्वोत्कृष्ट होऊ शकणार नाही. तर सरतेशेवटी हा प्रश्न निवडीचा आहे का, की आपण जे सर्वोत्कृष्ट करू शकतो ते करू आणि पण त्यानंतर आपण आपला प्राधान्यक्रम बघितलाच पाहिजे. उत्तर: श्रीकृष्णांशिवाय कोणीही सर्वोत्कृष्ट असू शकत नाही. श्रीकृष्ण सर्वोत्कृष्ट आहेत. सर्वोत्कृष्ट व्यावसायिक असणे याचा अर्थ काय? याचा अर्थ व्यावसायिक जो सगळे काही सर्वोत्कृष्ट व्यक्तीसाठी करीत आहे, जे श्रीकृष्ण आहेत. याचा अर्थ भौतिक स्तरावर लोभी भौतिकवादी लोकांशी स्पर्धा करणे असा होत नाही. याचा अर्थ ते करणे जे आपण करतोय सर्वोत्कृष्ट चेतनेने आणि अशा प्रकारे की आपण शक्य तितकी सर्वोत्तम सेवा, सर्वोत्कृष्ट सेवा श्रीकृष्णांना अर्पण करू शकू. जर आपली चेतना शुद्ध नसेल तर आपण श्रीकृष्णांना काहीही योग्य रीतीने अर्पण करू शकणार नाही. तर आपण दिवसातील 18 ते 20 तास काम केले आणि आपल्याकडे साधना नाही आणि आपल्याकडे साधू संग नाही आणि आपण अब्जो डॉलर कमावू, पण भक्तीशिवाय आपण एकही पैसा दान करू शकणार नाही. हे सर्वोत्तम आहे का? ते सर्वात वाईट आहे. श्रीकृष्ण संख्या बघत नाहीत, तर गुणवत्ता बघतात. तर आपला संबंध सर्वोत्कृष्ट व्यावसायिक होण्याशी नाही. आपला संबंध कशातही सर्वोत्तम होण्याशी नाही. आपला संबंध श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याशी आहे. आणि श्रीकृष्णांना काय प्रसन्न करते? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. जर आपण एक फळ, एक पान, थोडेसे पाणी भक्तिभावाने अर्पण केले तर श्रीकृष्ण प्रसन्न होतात. पण ते आपला प्रयत्न बघतात. जो काही आपला प्रयत्न असेल, जर तो भक्तिभावाने अर्पण केला तर तो सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट आहे. तर आपल्याला माहीत असलेच पाहिजे की आपल्या आयुष्यात कशा प्रकारे योग्य संतुलन करायला हवे की आपण श्रीकृष्णांना प्रसन्न करीत आहोत. आणि या कारणासाठी आपल्याला गुरुदेव आणि वरिष्ठ वैष्णवांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. ते आपल्याला सांगत आहे की आपली साधना चांगली असलीच पाहिजे. आपण कमीत कमी 16 माळांचा जप रोज केलाच पाहिजे. आपण रोज श्रीमद भागवतम वाचलेच पाहिजे किंवा ऐकलेच पाहिजे. आपण नियमितपणे भक्तांचा संग घेतलाच पाहिजे. जोपर्यंत आपण रोज अनेक तास यात देणार नाही, जी काही संख्या आपण श्रीकृष्णांना अर्पण करू त्याला आध्यात्मिक आकर्षण राहणार नाही. श्रीकृष्ण प्रसन्न होणार नाहीत. त्यामुळे मापदंडाने, ज्याने सत्संग आणि साधनेद्वारे आपली चेतना शुद्ध होऊ शकेल,
आपण जितके कठोर परिश्रम करू शकतो तितके केले पाहिजे, जेणेकरून आपण श्रीकृष्णांची सेवा सुलभ करू शकू. जितकी जास्तीत जास्त आपण करू शकू तितकी, ते आपले ध्येय असायला पाहिजे. सर्वोत्तम होण्यासाठी प्रयत्न करत राहणे म्हणजे मिथ्या अहंकार आहे, जर ते भौतिक स्तरावर असेल तर. प्रश्न: ठीक आहे, मी सहमत आहे की आपण आपल्या रोजच्या साधनेवर, जपावर लक्ष केंद्रित केलेच पाहिजे. पण त्यानंतर जो काही उरलेला वेळ आहे, जी काही नोकरी किंवा जो काही व्यवसाय आपण करत असू ती करणे देखील, मी सहमत आहे की आपल्याला महान बनण्याच्या हेतूसाठी सर्वोत्तम व्हायचे नाही. पण जर आपल्याला त्या सेवेशी, त्या नोकरीशी, त्या व्यवसायाशी योग्य न्याय करायचा आहे, तर आपली गरज आहे. कमीत कमी बाह्यदृष्टीने आपल्याला स्पर्धा करावी लागेल, आपल्याला तसे बघावे लागेल. पण कमीत कमी आपल्याला कंपनीसाठी किंवा जे काही असेल, आपल्याला प्रगती करण्यासाठी आपल्याला सतत त्याच्याबद्दल विचार करत राहावा लागतो. सुधार करण्याच्या मार्गाबद्दल विचार करत राहणे, कशा प्रकारे आपण करू शकू वगैरे. आता त्याचे संतुलन ठेवावे. माझा म्हणण्याचा अर्थ असे म्हणणे की तुम्ही त्याच्याशी आसक्त होऊ नका. त्यासाठी शुद्ध चेतनेची गरज आहे आणि आपण नवशिखे आहोत. तर कसे करायचे, ही एक जटिल समस्या आहे. आपण असे म्हणावे का की आपण पहिले केवळ आपल्या साधनेवर ध्यान केंद्रित करू आणि त्यानंतर तुम्हाला शुद्ध चेतना मिळेल आणि त्यानंतर जो काही थोडा वेळ तुम्हाला मिळतो त्यानंतर व्यवसायात जायला सुरुवात करा. कारण जर आपण आधीच त्या परिस्थितीत आहोत जेथे आपल्या नोकरीला किंवा व्यवसायाला आपल्या कमीत कमी निश्चित कालावधीची गरज आहे, तुम्ही कधी कधी मोकळे होता. वास्तविकतः तुम्ही संपूर्णतः निमग्न होऊन जाता, दूषित होता, आसक्त होता. मग तुम्ही पुन्हा आत कसे काय शिरू शकता? निश्चित वेळ तुम्ही बाजूला काढून ठेवता वगैरे, कारण तुम्हाला आधीच ते पद देण्यात आले आहे. हे तसे नाही की क्रमाने तुम्ही प्रगती करू शकाल आणि त्यानंतर म्हणायचे की आता जर मला वेळ असेल तर मी ते करू शकेन. तर तुम्ही त्या पदावर आहात जेथे तुम्हाला सतत स्पर्धा करावी लागते आणि तरी पण तुमची चेतना शुद्ध नाही. जर 1.5 तास जप आहे, आपण प्रयत्न करतो, पण कमीत कमी मला तरी नाही दिसत की मी जप करेन आणि कार्यालयात जाईन आणि पूर्ण दिवसभर आपण त्या चेतनेत असू शकतो जी आपल्याला कामात गढून जाऊ देत नाही. कारण तुम्ही सतत त्याचा विचार करत असता, तुम्हाला त्यासाठी खूप श्रम करावे लागतात आणि तुम्ही करत असता आणि त्याचवेळी तुम्ही त्याला आसक्त होणार नाही हे शक्य नाही. हे समजणे अवघड आहे, त्यातही भक्तीमध्ये नवीन असताना अधिकच अवघड आहे. तर आपण या परिस्थितीमध्ये आधीच असताना त्यातून मार्ग कसा काढावा? तेथे 2 तत्वे आहेत जे आपण अतिशय गांभीर्याने घेतलेच पाहिजे. जर आपण नम्रपणे, नियमितपणे भक्तांचा संग घेतोय आणि जर आपण आपली साधना श्रद्धेने, प्रामाणिकपणे आणि नियमितपणे करतोय, तर श्रीकृष्ण आपली रक्षा करतील. जर ते आपले विहित कर्तव्य असेल, जसे आपण महाराज प्रियव्रतची कथा वाचली. महाराज प्रियव्रत ब्रह्मचारी होते. ते गंधमादन पर्वतावर राहत होते. पण त्यांचे गुरुदेव आणि परमगुरु ब्रह्माजी आणि नारद मुनी, त्या दोघांनी शेवटी ठरवले की महाराज प्रियव्रतनी लग्न करायला हवे आणि त्यांनी राजा बनायला हवे. आता जर आपण विचार करतोय की आपला व्यवसाय आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला त्रासदायक आहे, तर आपण कल्पना करू शकतो का संपूर्ण पृथ्वीचा राजा असणे? किती विचार विनिमय करावा लागत असेल. आपण केवळ इतर व्यवसायांशी स्पर्धा करीत नाही, तर आपण स्पर्धा करतोय असुरांशी, इतर लष्कराशी, इतर विरोधकांशी. कर आकारणी असो, ते त्या सेवेला समर्पित झाले होते, कारण तो सर्वोत्तम मार्ग होता ज्याने ते मदत करू शकले. ते खरं तर अडकले. त्यांना खरं तर कळायला लागले की मी माझ्या पत्नीला अधिकच आसक्त व्हायला लागलोय, मी माझ्या सभोवतालच्या गोष्टींना अधिकच आसक्त व्हायला लागलोय. पण त्यांना कळले कारण की श्रीकृष्णांनी त्यांची रक्षा केली, कारण ते श्रीकृष्णांच्या आज्ञेने त्यांचे काम करीत होते. त्यांची श्रीकृष्णांनी रक्षा केली. म्हणून जर आपली साधना चांगली असेल, जर आपल्याला भक्तांचा नियमित संग मिळत असेल, तुम्ही बघाल जितके तुम्ही त्या परिस्थितीत असाल ज्याबद्दल तुम्ही बोलताय, तितक्या व्याकुळतेने भक्तांचा संग तुम्ही घ्यायला हवा.
ज्या परिस्थितीत तुम्ही बोलताय, तुम्ही भक्तांचा संग खूप नियमितपणे घेत नाही आहात. त्यांच्याकडून ऐकणे, काही सेवा करणे, साधना करणे. नाहीतर तुम्ही संपलात. तुमची चेतना निश्चितच मायेने वाहत जाईल. पण जर ही सेवा आहे जी आपल्याला करायला सांगितली आहे, आपल्याला ती करावी लागेल, जसे प्रियव्रत महाराजांना करावी लागली. आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल. पहिली गोष्ट, आपण नियमितपणे भक्तांचा संग घेतलाच पाहिजे. आपण समजले पाहिजे की त्याची आपल्याला आत्यंतिक गरज आहे आणि चांगली साधना असायला हवी. आणि दुसरी गोष्ट ही आहे की आपण इतके अथक परिश्रम करतोय, आपण इतकी भयंकर स्पर्धा करतोय, आपण त्याच्या फळाशी, परिणामाशी काय करणार आहोत? आपल्याला तो श्रीकृष्णांना अर्पण करायला हवा. आपल्याला तो त्याग करावा लागेल. त्यानंतर श्रीकृष्ण बघतात की आपण खरं तर हे त्यांच्यासाठी करतोय आणि नंतर ते खरंच आपली रक्षा करतील. श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेत सांगतात, सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. की जे काही तुझ्याजवळ आहे, तुझे कर्मफल मला अर्पण कर. तर या दोन्ही गोष्टी सोबतच आवश्यक आहेत. एक आहे आपल्या साधनेद्वारे आपण श्रीकृष्णांचे स्मरण करायला, चिंतन करायला शिकतो. आणि दुसरे आहे की आपण आपली कर्मफल श्रीकृष्णांना अर्पण करायला शिकलेच पाहिजे. हे गीतेचे तत्वज्ञान आहे. आपण कदाचित काम करत असू, आपण कदाचित आपल्या व्यवसायामध्ये परिश्रम करत असू. आपण जितके अधिक श्रीकृष्णांना देऊ शकू तितके अधिक श्रीकृष्ण आपल्याला संरक्षण देतील. जितके अधिक आपण स्वतःसाठी किंवा इतरांसाठी राखून ठेवू तितके अधिक आपल्याला स्वतःवरच अवलंबून राहावे लागेल. तर आपण दोन्ही करायला हवे. आपली साधना चांगली असली पाहिजे. आपण जितके शक्य असेल तितके आपल्या कर्माच्या फळाचा त्याग श्रीकृष्णांच्या सेवेसाठी केला पाहिजे. आणि जर आपण असे केले आणि जर तशी आपल्याला आज्ञा असेल तर आपले संरक्षण केले जाईल. निश्चितच 100% आपली रक्षा होईल. आपण कदाचित अडकून जाऊ, परंतु श्रीकृष्ण तरीसुद्धा आपली रक्षा करतील. कारण आपल्याजवळ सत्संग आहे, आपली साधना चांगली आहे आणि खरं तर आपण कर्मफल श्रीकृष्णांना अर्पण करतोय. भगवद्गीता शिकवते कशा प्रकारे कर्मनिष्ठ, व्यवहारनिष्ठ मनुष्य परिपूर्ण होऊ शकतो. ही प्रक्रिया आहे. प्रश्न. प्रभूजींच्या प्रश्नांच्या पुढे. महाराज, तोच प्रश्न वेगळ्या शब्दात का? प्रश्न. महाराज, आपल्याला नेहमी सांगण्यात येते की आपले प्रचाराचे आंदोलन आहे. आपल्याला आपल्या उदाहरणाने दाखवावे लागते. गृहस्थांना त्यांच्या उदाहरणाने दाखवावे लागते की ते जिथपर्यंत व्यावसायिक जीवनाचा संबंध आहे आणि जिथपर्यंत आध्यात्मिक साधनेचा संबंध आहे ते दोन्हीमध्ये समतोल ठेवतात. पण माझा अनुभव सांगतो की एकदा का आपण आध्यात्मिक जीवनात आहोत, सुरुवातीला आपण तो समतोल ठेवू शकतो. कुठेतरी दोन्ही गोष्टी सोबत चालतात. पण त्यानंतर आपण आध्यात्मिक जीवनात अधिक प्रगती करतो. ते असे घडते की कुठेतरी आपल्याला आपल्या व्यवसायात तडजोड करावी लागते आणि कधी कधी असे घडते की त्याचा प्रभाव आपल्या कार्यावर, आपल्या कामगिरीवर पडतो. आणि एकदा का त्याचा प्रभाव आपल्या कार्यावर, आपल्या कामगिरीवर पडला की आपले कार्य इतके चांगले राहत नाही. जे काही भूतकाळात आपल्याजवळ असेल, कसेही करून लोक अशा प्रकारे टीका करायला लागतात. तुम्ही लोक आध्यात्मिक जीवनात जास्त व्यस्त असल्याने तुम्ही व्यवसायात तडजोड करताय. हे आणि ते, हे काही कृष्ण भावनामृत नाही. किंबहुना त्यांना भक्ताच्या प्रचारकांची भूमिका समजली नाही. ते आपल्यापासून दूर निघून जातात. या संदर्भात कसा विचार करायचा? आपण प्रचारावर अधिक लक्ष द्यायला हवे की केवळ आपण या सगळ्या गोष्टींबद्दल काळजी करायला नको? उत्तर. भौतिकवादी लोक लोभी असतात, कारण त्यांना अहंकार, प्रतिष्ठा आणि संपत्ती हवी असते. भक्त सेवेसाठी लोभी असतात. जर तुम्ही खरोखर तुमच्या कर्माची फळं कृष्ण भावनामृतासाठी देत आहात आणि तुम्ही बघता की ते इतर सजीव प्राणीमात्रांसाठी उपयोगात आणल्या जात आहेत, तर तुम्ही अधिक मिळवण्यासाठी लोभी व्हाल. जर आपण निरासक्त झालो
आणि विचार केला की बघा मी समाधानी आहे, मला आणखीन कशाची गरज नाही, त्यामुळे मला अधिक परिश्रम करायचे नाही, तर ते कृष्ण भावनामृत नाही. अर्जुन लोभी होता ते युद्ध जिंकण्यासाठी, जेणेकरून श्रीकृष्ण आनंदी होतील. जर व्यावसायिक काम करतोय आणि त्यांना त्यांच्या कर्माची फळं इतरांच्या लाभासाठी श्रीकृष्णांच्या सेवेत समर्पित करण्याची इच्छा आहे, तर त्याने लोभी असले पाहिजे. त्याच्या स्वतःसाठी नव्हे, तर इतरांच्या गरजेसाठी. ती आपली प्रेरक शक्ती असली पाहिजे. तुम्ही कदाचित आता समाधानी असाल की तुम्ही कृष्ण भावना भावित आहात, की खरंच मला अधिक कशाची गरज नाही. आणि जर ही तुमची सेवा आहे की केवळ साधे जीवन जगणे आणि केवळ बाहेर जाणे आणि प्रचार करणे, तर ते आहे जे तुम्ही केले पाहिजे. तुम्ही आणखीन अधिक मिळवण्यासाठी प्रयत्न करायला नको. तुम्ही केवळ ज्याची गरज आहे ते घ्यावे, तुमच्या गरजेपुरते काम करावे आणि नंतर सगळे काही विसरा. स्पर्धा करू नका. जिवंत राहा आणि नंतर केवळ भक्तांसोबत राहा आणि मदत करा. ती तुमची सेवा आहे, तर तुम्ही तसे असायला पाहिजे. इतरांना टीका करू द्या, आपल्याला कशाची काळजी आहे. पण जर मानव समाजासाठी श्रीकृष्णांच्या सेवेत साधन पुरवण्याची आपली सेवा असेल, तर आपण लोभी असले पाहिजे. आपण स्पर्धा केली पाहिजे. आपण लढले पाहिजे. आपण सगळ्या विरोधकांना पराभूत केले पाहिजे, जेणेकरून आपण जितके अधिक घेऊ शकू तितके अधिक घेऊ शकू आणि त्याचा दुःखी मानव समाजासाठी श्रीकृष्णांच्या सेवेत उपयोग करू. आपल्याला समजायचे आहे की आपली काय सेवा आहे. आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करायला तयार हवे. आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करायला तयारी करावी लागेल. अर्जुन जंगलात जाण्यातही समाधानी होता, पण श्रीकृष्ण म्हणाले, नाही, तू युद्ध कर, तू विजयी हो माझ्यासाठी. ते करायला तुझी तयारी असली पाहिजे. आणि याचा अर्थ असा आहे की आपण लबाड झालोय. आपली श्रीकृष्णांसाठी लबाड होण्याची तयारी आहे, पण आपल्यासाठी नव्हे. श्री जगन्नाथ दास, तुम्हा सगळ्यांना जगन्नाथ प्रभू माहीत आहेत का? मला त्यांचे स्वागत करायला आवडेल. मी विसरलो. मी जगन्नाथ प्रभूंचे श्री राधा गोपीनाथ मंदिरात स्वागत करतो. जगन्नाथ प्रभू हे खूप नामांकित अप्रतिम वैष्णव प्रिय मित्र आहेत. ते श्रील भक्तिवेदांत नारायण महाराजांचे प्रिय शिष्य आहेत, जे आपल्या गुरु महाराज श्रील प्रभुपादांच्या प्रिय मित्रांपैकी एक आहेत. जगन्नाथ दास प्रभूंनी नारायण महाराजांची अनेक अप्रतिम पुस्तकं इंग्लिशमध्ये प्रकाशित केली आहेत आणि ते नेहमी कितीतरी अप्रतिम मार्गांनी त्यांच्या गुरु महाराजांना सहाय्य करीत आहेत. तुम्हाला आठवते श्रील नारायण महाराज काही 1-2 महिन्यांपूर्वी आपल्या मंदिरात आले होते. तर आपल्याला खूप आनंद होतोय जगन्नाथ प्रभूंचे स्वागत करायला. प्रत्येकाने त्यांना कृपा करून तुमची कृपा द्यावी. जगन्नाथ प्रभू बोलतात, मला केवळ महाराज जे बोलले त्याचे समर्थन करायचे आहे. प्रत्येक गोष्ट भक्तीच्या संबंधात करायला पाहिजे. तुम्हाला माहीत आहे की वैदिक संस्कृती वर्णाश्रमावर आधारित आहे आणि श्रीकृष्णांनी त्यांच्या भक्तांना समाजाच्या प्रत्येक स्तरावर ठेवले आहे, सर्वात वरच्या स्तरापासून तर सर्वात खालच्या स्तरापर्यंत. तुम्हाला माहीत आहे सगळ्या सेवा भक्तीच्या संबंधात करायला पाहिजे, जसे महाराजांनी सांगितले. आपण जे काही करतो ते आपण श्रीकृष्णांसाठी करतो. आपण केवळ श्रीकृष्णांसाठी करतो. तुम्ही व्यावसायिक असू दे की तुम्ही डॉक्टर असू दे, व्यवसायाने काही फरक पडत नाही. ते नेहमी श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवून करावे, जसे महाराजांनी किती सुंदर रीतीने आधीच सांगितले. तुम्हाला माहीत आहे आपण जे काही करतो ते श्रीकृष्णांसाठी करतो आणि आपण श्रीकृष्णांसाठी लबाड व्हायला हवे, जसे महाराज म्हणतात. आपण श्रीकृष्णांसाठी लबाड होऊ, आपण श्रीकृष्णांसाठी मधुर होऊ, पण प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक आहे. तुम्हाला माहीत आहे माझा म्हणण्याचा अर्थ आहे, मी बोलत होतो खरं तर विशेष करून तुमच्यासाठी, कारण तुम्हाला हे प्रश्न आहेत. मला हे खरंच आवडले. तुम्हाला परंपरेत आणि गुरुदेवांमध्ये श्रद्धा असलीच पाहिजे. माझा म्हणण्याचा अर्थ गुरुदेव हे पारदर्शक माध्यम आहेत, योग्य मार्गदर्शन द्यायला, विशिष्ट परिस्थितीला योग्य अंतर्दृष्टी द्यायला. आणि जर एखाद्याने गुरुदेवांचे चरण आणि मार्गदर्शन स्वीकारले तर त्या व्यक्तीला जीवनात कोणतीही अडचण येणार नाही, कारण श्रीकृष्ण सगळे काही गुरुदेवांच्या द्वारे देतील. एवढेच मला सांगायचे होते महाराज. आता महाराज बोलतात,
हरी बोल. जगन्नाथ प्रभूंकडे नेहमी चांगले शब्द असतात बोलायला. श्रीकृष्णांनी अर्जुनाला लबाड व्हायला सांगितले जेव्हा ते कर्णासोबत युद्ध करत होते. कर्णाने म्हटले त्याच्या रथाचे चाक चिखलात फसले आहे आणि कर्ण म्हणाले की मला माहीत आहे तुम्ही चांगले आहात, प्रामाणिक न्यायपूर्ण क्षत्रिय आहात अर्जुन. मला माहीत आहे तुम्ही क्षत्रिय नियम तोडणार नाही. त्यामुळे मी माझे धनुष्य आणि बाण खाली ठेवणार आहे आणि मी माझ्या रथातून खाली उतरणार आहे आणि मी माझे दोन्ही हात चाकावर ठेवणार आहे आणि मी माझ्या रथाचे चाक चिखलातून बाहेर काढणार आहे. आणि मला माहीत आहे की अर्जुना की तू माझ्याशी युद्ध करण्याचे धाडस करणार नाही जेव्हा मी या परिस्थितीत असेल. तू वाट बघशील. श्रीकृष्णांनी अर्जुनाला म्हटले की ठार मार त्याला आत्ता. आणि अर्जुन म्हणाले काय, अशा प्रकारे क्षत्रिय युद्ध करीत नाही. नाही, तू त्याला आत्ताच ठार मारलेच पाहिजे. त्याने लबाडी केली कारण त्याने युद्ध जिंकावे असे श्रीकृष्णांना वाटत होते. त्याने ते स्वतःसाठी केले नाही, त्याने ते श्रीकृष्णांसाठी केले. धन्यवाद. हरी बोल.